त्याचं माझं बोलणं होतंय आज सकाळी. मला आता समजलंय तुम्ही साऊथ इंडियन आहात ते, बट यू स्पीक व्हेरी वेल मराठी. सामन्याला सुरुवात होते. फाईन लेगच्या दिशेत जातोय पंच सचिन सर. 1 रन डिक्लेअर करतायत. साई यांनी काय फलंदाजी केली होती अगोदरच्या सामन्यात. वाव यॉर्कर लेन फसवा. अनिशाला कळला नाही चेंडू. 1 धाव मिळते. सुरुवातीची 2 षटकं हानामारीची षटकं म्हणतात तशीच फलंदाजी करावी लागेल. दीपू राईट हँड बल्लेबाज. हा बघ फसवा चेंडू. साई यांनी मगाच्या सामन्यात ही चांगली गोलंदाजी केली. आता तर उत्कृष्ट गोलंदाजी. टप्पे फार महत्वाचे असतात क्रिकेटच्या मैदानात. हे अचूक टप्पे बघा. फसव्या चेंडू टाकतोय. हा बघ हिट करून काढलाय. आणि हा षटकार. पंच जितेंद्र सरांचा इशारा येतोय षटकार. दीपू हा फुलटॉस. इथे मिसफिल्डिंग होते. फलंदाज या ठिकाणी मी म्हणेन साई यांची गोलंदाजी चांगलीच होते. हा मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर. आणि पंच आपले दोन्ही हात फेलवतात. वाईड बॉल. अनिश पाहूया. हा बघ फुलटॉस. संधी होती समोर मारण्यासाठी पण कव्हरच्या दिशेत खेळून 1 रन काढलाय. षटक संपते. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 12 धावा. जरी येणाऱ्या 3 षटकामध्ये ऑन ॲव्हरेज 12 आता झालंय. 15चं जरी ॲव्हरेज धरलं तरी 60 ते 61 धावा होऊ शकतात आणि त्याची गरज आहे. PR अव्हेंजर्स या ठिकाणी 12 धावावर पहिलं षटक संपलेलं आहे. डीडी कडून दुसरं षटक घेऊन येतात ते गोलंदाज. आणि हा नो बॉल. वाह व्हॉट अ शॉट अनिश. नो बॉल पर अधिक षटकार 7 धावा. महागडा पहिला चेंडू दबाव असणार नक्कीच. हा बघा हा मात्र सुद्धा नो असणार. हा पिचच्या बाहेर. सर फक्त नो बॉल. हा बघा फसवला चेंडूला. 1 धाव मिळते. चांगला षटकार ठोकला होता अनिशानी. कमलेश यांचं भरकटलेलं षटक म्हणावं लागेल. लेगस्टमच्या खूपच बाहेर जातात. खूपच बाहेर जातो तो कमलेश. हा मात्र यॉर्कर लेन होट कॅच. व्हेरी गुड कॅच ऑफ क्रिकेट. व्हेरी गुड कॅच. कॉटन बॉल झालेला आहे. दीपू यांनी अतिशय उत्कृष्ट फटका मारला होता. नक्कीच जर सुटला असता तर तो लॉंग ऑफ किंवा लॉंग ऑनला गेला असता. हा बघा षटकार. स्वरूप नवीन फलंदाज. अनिश त्यांना मार्गदर्शन करताना कमलेश यांचं मागडे षटक ऑफ स्टंपच्या बाहेर. सचिन सर चेंडू निर्धारित ना. कमलेश यांचा फुलटॉस. 1 मिळते. 1च मिळणार. मी अगोदरच म्हटलंय की या ठिकाणी जर मिस फिल्डिंग झाली तरच तुम्हाला 2 धावा मिळू शकतात. या फिर चौकार षटकार. अनिश एका षटकारानेशी. कमलेश यांचा पुढचा चेंडू फुलटॉस. दुसरा षटकार येतोय अनिशाच्या बॅटमधून. याचीच गरज होती. कमलेशांचं महागडं षटक. धाव संख्या झाली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. सुरुवात चांगली आहे. चांगली तिसरा षटक. हा पण षटकार. वाव. स्वरूप यांनी सुद्धा दानादान सुरुवात केली आहे अनिश सारखी. अनिश 2 षटकारावर खेळतोय.
चकमा खाल्ला आणि क्लीन बोल्ड. गडी बाद होतोय दुसरा. राजू यांच्यासाठी चेअर्स मिळत आहे ग्राउंडच्या बाहेरून. जसं सचिन 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 तसं राजू राजू राजू. हाही गडी बाद होतोय राजू. या ठिकाणी निखिलच्या प्रमाणे सुवर्ण संधी आहे ती हॅट्रिक करण्याची. पाहूया कोण प्राइस लावत आहे. दादा या ठिकाणी चांगलं गोलंदाजी करताना यॉर्कर चेंडू होता. हॅट्रिकची संधी हुकते. षटक महागडं पडतंय. सॉरी षटक चांगलं पडतं या ठिकाणी. हा फुलटॉस होता. इथे फिल्डिंग होते. एक धाव मिळते. लास्ट बॉल टू गो. दादा याचं चांगलं षटक. सुवर्ण संधी हुकलेली. चांगलं षटक नाही. हॅट्रिक नाही तर ओव्हर हॅट्रिक तरी करून दिलाय दादा यांनी शेवटच्या चेंडूवर. चांगला फलंदाज बाद होतोय अनिश. हा असं म्हटलं जातं की कॅच घेणाऱ्याने जो डाईव्ह मारला तो बळजबरीने. क्षमा असावी तुमच्याच मित्राने सांगितलंय. पण षटक चांगलं. दादाच धाव संख्या झालेली आहे. मोरिया धाव संख्या झाली किती. मोरिया यांनी मगाच्या सामन्यात षटक जरा महागडं टाकलं होतं. आता मात्र त्यांचं षटक चांगलं निघतंय. एक धाव मिळते. दरीची रॉयल्सची सॉरी अवेंजरची धाव संख्या जी आहे ती खाली आलेली. आता मात्र चांगलं षटक. क्रिकेटच्या सामन्यात सांगू शकत नाही कधी काय होईल. सुरुवात चांगली होती आणि या ठिकाणी संघ थोडासा ढासळतोय. चार गडी बाद. पाचवा गडी सोबत बाद होतोय स्टंपिंगच्या रूपात. साई यांनी अतिशय चांगलं स्टंपिंग केलेलं. एसटी चित धाव संख्या 43 आणि हा मात्र षटकार. मिस्टर चारी क्या शुरुआत की है इस वक्त. ये देखिए चारी. एक रन दो के लिए मांग थी. शेवटचा षटक. मोरिया चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली आहे 57. 58चं लक्ष आहे. आज सुद्धा सामना मात्र पहिल्या सामन्याप्रमाणे टफ होऊ शकतो. साडेनऊच्या गतीने जायचं आहे. 9.5च्या रन रेटने पळायचंय. साई या ठिकाणी अतिशय चांगली पहिल्या सामन्यात फलंदाजी. पुरी धुममदार म्हणतात ते त्यांनी फलंदाजी केली होती मगाच्या सामन्यात. आता पाहूया. साई यांनी खूप चांगली फलंदाजी केली होती अगोदरच्या सामन्यात आणि तशीच फलंदाजी केली.
साई आणि मनीष मगाचेच फलंदाज मैदानात. मनीष मात्र थोडे फ्लॉप ठरले होते. साई यांनी चांगली फलंदाजी केली होती. तुला पण घे थोडं. अरे घे नाही घे. दीपू हे कॉट अँड बोल्ड झाले होते आणि त्यांनी परत या ठिकाणी वाईट चेंडूने सुरुवात केली आहे. साई आणि मनीष. साई भरोशाचे फलंदाज मैदानात. हा स्ट्रेट ड्राईव्हला खेळला आहे. कॉट व्हायला हवा होता. मी अगोदरच म्हटलं या ठिकाणी जर डायूज केला तर तुम्हाला जखमी होण्याची संधी 99% कमी आहे. त्याच्यामुळे बिंदास तुम्ही फील्ड करू शकता. हा दीपू यांचा उत्कृष्ट चेंडू. एकच धाव मिळेल. साई यांनी तशी काय अजून त्यांना स्ट्राईक मिळालेली नाहीये. हा चेंडू चांगला होता. एक मिळते. दुसऱ्यासाठी धावतात का पाहूया. दीपू यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. आता एकदा पाहूया. दीपू पहिल्या षटक घेऊन आहेत. कॉट होता. फर्स्ट स्लिपला कॉक मी म्हणेन हा फर्स्ट स्लिपचा कॉट होता. पण संधी हुकते अनिश याच्याकडून. एसटीला चिकटून उभा आहे तो अनिश. लेग स्टंपच्या बाहेर नक्कीच या ठिकाणी वाईट चेंडू असेल. हा मात्र फसवा होता. दीपू यांचा अतिशय चांगला चेंडू. एक धाव मात्र मिळते बाईच्या रूपात. दीपू बहुत ही खूप चांगला चेंडूही होता. खूप चांगला फटकाही. 4 धावा मिळत आहेत. षटक पहिला संपत आहे. किती धावा झाल्यात. 11 धावा. डीडीचा संघ ॲव्हरेजच्या अनुसार चालतोय आणि ईशानचा पहिला चेंडू नो बॉल. पुन्हा एकदा नो. पुन्हा एकदा नो. नो +1. हा मात्र अनिशाचा अतिशय उत्कृष्ट चेंडू. साई या ठिकाणी फसलाय. मगाच्या सामन्यात जी लय होती ती अजूनही दिसत नाही साई याची. हा सुद्धा चांगला चेंडू. सिंगल मिळेल. एका धावेवर समाधान. मनीषांना याला पहिल्या सामन्यात मात्र काही प्रदर्शन करता आलं नाही. आता पाहूया. आता या ठिकाणी धावबादची संधी होती. पंच सचिन सर यांचा रनआउटचा इशारा. चांगला फलंदाज बाद होतोय. मिस अंडरस्टँडिंग झाली ती रनिंग मध्ये. चेंडू किती झालेत. अरे ए आपला हरीश हर्ष हर्ष चेंडू किती झाले. 1 मिनिट सर. ते सर विचारतात अंपायर चेंडू किती झाले. 2 चेंडू झाले आहेत. ह्या चेंडूचा निर्णय घ्यायचा आहे. बॉल आहे का. तिसरा चेंडू काउंट करायचा आहे का. दोन चेंडू अगोदरचे झालेले आहेत. फक्त ह्या चेंडूचा निर्णय पंचाने द्यायचा आहे. हा चेंडू जर काउंट. अच्छा
या ठिकाणी डिस्कस होते दोन्ही संघांच्या खेळाडू आणि पंचांमध्ये. नॉट आउटचा इशारा येतोय पूर्ण आणि एक धावही मिळते. फलंदाज साई पुन्हा मैदानात येताना. बॉल पहिले 2 होते. हा चेंडू काउंट करायचा का? हा मग 3 चेंडू. या ठिकाणी झेलबाद होण्याची संधी होती कव्हरच्या दिशेत, पण झेल सुटतोय. हा मात्र चेंडू खेळून काढलाय आणि षटक खेळ संपत या ठिकाणी. धाव संख्या झाली आहे 18. बिनगडी बाद 18. नवीन गोलंदाज शुभम. अतिशय चांगली गोलंदाजी शुभम याच्याकडून. साई यांच्याकडून अजून काही लय दिसत नाहीये. हा होता फसवा आणि मात्र गडी बाद होतोय साईच्या रूपात लंगनला. हा सुद्धा फसवा. शुभम याची चांगली गोलंदाजी. साईच्या रूपात गडी बाद केलाय. मॅच मध्ये रंगत येताना. हा मात्र हा पिच नो असणारच, अर्थात नो बॉल. धावून 1 रन काढलाय प्लस नो. चांगली गोलंदाजी होते तरी पण. मनीष पाहूया, अजून काय सूर मिळत नाहीये. ता मात्र खेळून काढलाय. मिस फिल्डिंग खूप होते. एका धावेवर समाधान. पाहूया, लेग स्टंपच्या खूप बाहेर. वाईड 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 बॉल. अतिरिक्त रन्स देऊन चालणार नाही याची नोंद घ्यायची. ॲव्हेंजर संघाने डीडी पॉवर करून हा हिट केलेला चेंडू डायव्ह मारला असता, पण चेंडू खूपच पुढे होता. 1 धाव मिळते. चांगली गोलंदाजी, चांगला फटका सुद्धा. 1च मिळते.
मिळते धाव या ठिकाणी. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या कृपया नोंद घ्यायची आहे 24. एक गडी बाद. 6 बॉल 33 धावा. युवराज सिंग बनावं लागेल तुम्हाला. 6 चेंडूनी 6 षटकार. राजेंद्र हेलगावकर या ठिकाणी गोलंदाजीसाठी आले आहेत. हा पे चेंडू नो. प्रत्येक चेंडूवर 5 षटकार तर लागतीलच. अजूनही 6 चेंडू आहेत. झेल बाद झाला असता. चेंडू लागतोय. या ठिकाणी खेळाडू जखमी झालाय. डाईव्ह मारून नाही तर कॅच घेताना. हाही चांगला षटकार. अगोदर खेळायला पाहिजे. हाही पाहूया षटकार. मॅच अजूनही येते बाहेर. डीडी कडनं चांगली हिटर्स कडून हिट होताना हा बघा परत खेचलाय. पण याच्यावर एकच मिळेल. दुसऱ्यासाठी धावतायत आणि दुसराही धाव घेत असताना रनआउट. दोन चेंडू आणि 18 धावा. यष्टीचित होण्याची संधी होती पण मॅच जवळजवळ रॉयल्स कडे झुकलेली. अतिशय चांगली जीत म्हणावी लागेल. PR एवेज जर्सी. मला येते की नाही बघायला लागेल. आता मला जायला लागेल अंपायरिंगला जायला लागेल.